नाव महादेव मुंडे, जीवनांकुर बालाश्रमाची संस्था. या आश्रमाची स्थापना करण्यामागचा तुमचा उद्देश किंवा कशातून तुम्हाला प्रेरणा मिळाली की हा आश्रम तुम्ही स्थापन करा? हो मॅडम, ह्या आश्रम चालू करण्यामागचे कारण जे आहे ते आमच्या मिसेस या मुलं होण्याच्या अगोदर सामाजिक संस्थेला काम करत होते. अशा मागासलेल्या मुलांसाठी ही पण संस्था काम करत होती. या ठिकाणी त्या मुलांचं काही शिक्षण साईटवरती जे शाळा होती किंवा स्टेप संस्था त्या मुलांना शिक्षण देत होते. अशा माझ्यावरनं 1-2-4 वर्ष मॅडमने काम केलं होतं. त्यातनं आम्हाला ही प्रेरणा मिळाली समाज कार्य करण्याची. आणि तेथील एका कुटुंबाची घटना आहे, पूर्ण सांगायला वेळ फार जाईल. तर त्या घटनेमधील असे काही मुलं होते, आई वडील जिवंत असताना त्या मुलांचं संगोपन हे मॅडमच्या डोळ्याने बघितलेलं आहे. मजदूर होते, मात्र त्या मुलांचं राहणीमान किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर कशा होत्या. आणि काही काळानंतर त्या मुलांचे आई वडील एक्सपायर झाले आणि एक्सपायर झाल्यानंतर त्या मुलांचे काय हाल झाले. त्यानंतर त्यावरनं कळलं आम्हाला की समाजात असं पण होतं. मग त्या मुलापायी किंवा त्या मुलांना आपण काय करू शकतो त्यांच्याबद्दल, म्हणून आम्ही थोडक्यात माहिती गोळा केली आणि काय काय करायला लागतं त्या सर्व काही बाबी सांभाळून आम्ही हे काम करायचं होतं. म्हणून आम्ही हे इथं आज या ठिकाणी हे तुम्हाला चित्र दिसतंय. या ठिकाणी आजही गेली 6 वर्ष आमचं कार्य चालू आहे. आम्ही सदैव कार्य करत राहू. आणि सुरुवात मग काय काय तुम्ही कोणत्या गोष्टीचा तुम्हाला अडचणींचा कोणता सामना करावा लागला? अडचणीचा म्हणजे आम्ही आश्रम सुरुवात केल्यापासून आम्हाला मागणे हा प्रकार जास्त आमच्याकडे नव्हताच. कारण का आम्ही पण जॉब करत होतो, कधी आम्ही पण कुणाला काही मागितलेलं नव्हतं. त्यामुळे पहिले 6 महिने आम्ही स्वतःच जे मुलं आली होती त्या मुलांसाठी राशन असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील, त्यांचं राहणं पिणं वगैरे बाकीच्या जे गोष्टी आहेत ते आम्ही ही पदरी सगळं स्वतः करत होतो. आणि 6 महिन्यानंतर आपल्या स्थापना जी होती ते जुलै 2019 मध्ये झालेली होती. आणि नेमका पाऊसच सुरू झाला. जवळपास 3 ते 4 महिने पाऊस सुरू झाला. त्या काळात काही आम्हाला बाहेर पण जाता आलं नाही. आणि थोडीशी मनामध्ये असलेली शंका पण की बाबा कसं मागावं कुणाला काय. ह्या गोष्टीमुळं थोडासा आर्थिक अडचणीचा असेल किंवा वस्तूचा असेल किंवा बऱ्याचशा गोष्टीचा सामना करावाच लागला. जवळपास 1-1.5 वर्ष ह्या गोष्टी आम्हाला अडचणीच्या होत्या. हळूहळू त्यापणे जसं जसं माहिती होत गेलं तसं काही समाजसेवकांकडनं काही ओळखीतल्याकडनं काही गोष्टी कळत गेल्या. आणि मग ते हळूहळूपणे त्या अडचणीचा सामना आम्ही सोडवत गेलो. आता हे आश्रम चालू आहे तुमचं, ह्याचं दैनंदिन ब्रश, आंघोळ आणि नाश्ता आणि शाळेसाठी रेडी होणे. शाळेला जातात, परत शाळेवरून जर आले तर परत घरी आल्यानंतर फ्रेश होतात. फ्रेश झाल्यानंतर त्यांना 1 ते 2 तास खेळायला लावतो आपण. खेळणं झाल्याच्यानंतर परत 1-1.5-2 तास अभ्यास असतो. अभ्यास झाल्यानंतर त्यांची जेवण होतं. जेवण झाल्याच्यानंतर झोपायची वेळ होती. आणि जर हे झालं शाळेचं दिन तर मग जर घरी असले, ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी घरी असल्याच्यानंतर सकाळचं तर सर्व काही नाश्त्यापर्यंत झालेलं आहे. त्यांना घरी बाकीचे मग त्यांचे जे समजा राहतात काही जे आपलं कामकाज असेल, समजा आता त्या मुली आहेत त्या मुली समजा आश्रमाची साफसफाई असेल किंवा त्यांच्या स्वतःचे कपडे असतील किंवा त्यांचा अजून इतर अभ्यास असेल, ह्या गोष्टी त्या दिवशी त्या खेळामध्ये रविवारच्या दिवशी जर घरी राहिले तर काही त्यांच्या स्वतःचे शाळेचे कपडे वगैरे असतील किंवा अजून त्यांचे आपण पांघरू असतील, ह्या गोष्टी स्वच्छ करायला लागतात. आणि उर्वरित वेळामध्ये तुम्ही त्यांना सगळ्या गोष्टी जे पण आपले आई वडील जसं करतात आपल्याला हो सेम ज्या मोठ्या मुली आहेत त्यांना करायच लावतो. ते केलंच पाहिजे. जे छोटे आहेत ते त्यांना मग आपण थोडंसं सहाय्य करून. आणि ह्या आश्रमासाठी मग
खर्च असेल किंवा आता सगळीकडेच पहिली गोष्ट म्हणजे पैसा लागतो. पैशाला. मग आश्रमासाठी तुम्हाला लागणारा आर्थिक निधी मग तुम्ही कसा गोळा करता हो किंवा मॅडम, कसं आम्ही करता? सध्या तरी दानत्वाच कार्य अजून चालवतोय. आम्हाला कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत. गव्हर्नमेंटची किंवा कुठल्या संस्थेची सोसायटीची अशी रेग्युलर मदत नाही आहे. जसं येईल तसं त्या पद्धतीने आम्ही बाहेर होतो. जसं की आता महिन्यात आश्रमाला महिन्यात 2-3 बड्डे चालतात, त्यावरच आम्ही सध्या तरी आता चालवतो. सध्या आम्ही पण जॉब सोडलेला आहे कोरोनापासून, हां. त्यामुळे थोडेसे आर्थिक बाबीचे नियोजन मागं पडते, पण तरी काळानुरूप चालत राहतो. हो मॅडम. काय करण्याची इच्छा आहे अजून तुमची? सध्या तरी आम्ही आहे ना आश्रमासाठी 11 गुंठ्याच्या जागेचं नियोजन केलेलं आहे. या अनाथ निराधार मुलांसाठी आमचं ध्येय आहे की 200 मुलं सांभाळणे इतपत आम्ही या मुलांसाठी व्यवस्था करतोय. आपण हयात असू किंवा नसू, पण ही कार्यसेवा चालू राहिली पाहिजे या हेतूने आम्ही पुढचा मार्ग निवडतोय. आणि या 200 मुलासाठी आमचा आज आहे की आम्ही या मुलांसाठी कार्य करतोय. आज भले आमचे 5 वर्षाचा टाईम गेला आहे, पण येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने आम्ही या मुलांसाठी करून आणि हे कार्य आनंदपणाने चालू. सर खूप छान काम करताय तुम्ही आणि तुमच्या या कामाला आमच्यातर्फे शुभेच्छा. एक शेवटचा प्रश्न विचारते, सामान्य माणसाला शांत आणि समाधानी आयुष्य जगण्यासाठी तुम्ही कोणता संदेश द्याल? म्हणजे काय तुमच्या भाषेत कोणत्या गोष्टीत समाधान हो, वाटलं पाहिजे? आपण समाजामध्ये ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचं काहीतरी वेगळं लागतं. आता ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे भरपूर आहे, ज्यांच्याकडे नाही आहे तर काहीतरी त्यांनी समाजासाठी समाजासाठी थोडंफार पुढाकार घेऊन समाजासाठी द्यावं. फुलाची पाकळी जे काही असे बरेचसे मुलं आहेत किंवा ओल्ड एज असतील किंवा बरेचशे संख्येमध्ये जे माणसं आहेत, बरेचशे संस्था अशा काम करतात समाजामध्ये. तर ज्यांच्याकडे आहे त्यांनी काही ना काही समाजासाठी द्यावं. त्यात सुख समाधान नक्कीच लाभतं. तुम्ही जास्त नाही, फुलाची पाकळी जरी दिलं तरी त्यातनं सुख समाधान लाभतं. आणि सुख समाधानासाठी व्यतिरिक्त न जाता आपण ज्या आहे त्यात जर समाधान मानलं तर हे सर्वात उत्तम आहे. आणि त्यातच माणूस समाधानी शांती नांदू शकतो आणि राहू पण शकतो. जेवढ्या आपल्या अपेक्षा जास्त असतील तेवढ्या आपल्या गरजा पण पूर्ण करायला आपली तेवढी ताकद लागते. जास्त ताकद न लावता आपण आहे त्यात जर समाधान मानलं तर निश्चितपणाने शांतता टिकू शकते. सर खूप छान विचार आहेत तुमचे, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. धन्यवाद. धन्यवाद सर.